आत्ता तू जे म्हणालास की श्रम आणि कामगार श्रम करतात आणि त्याच्यातून सगळं जे काही उत्पादन होत असतं, तर तसं महिला कामगार असतात त्याही करत असतात. म्हणजे स्त्री पुरुष दोन्ही जेव्हा कारखान्यात श्रम करत असतात तर त्याच्याबद्दल ते बरोबर आहे. पण हेच श्रम जेव्हा घरामध्ये केले जातात, त्या श्रमांकडे मार्क्स कसं बघतो? स्त्री जिथे जिथे कामगार म्हणून लागतात तिथे तिथे आणखीन एक प्रश्न आहे, म्हणजे की पुरुषांच्या पेक्षा त्यांना कमी वेतन मिळतं. मार्क्स सोशल डिव्हिजन ऑफ लेबर इमर्ज होत असताना त्यात स्त्री पुरुष ह्याच्याबद्दल काही सुरुवात करतो. उदाहरणार्थ जर्मन आयडिओलॉजीमध्ये मार्क्स आणि एंगेल्सनी जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबरवर आधारित डिव्हिजन ऑफ लेबर कशी अस्तित्वात येते, आधी ती फॅमिली म्हणून कशी बनते, फॅमिलीमध्ये स्त्रीची गुलामी हे त्याचं बेसिस कसं असतं ह्याच्यावरती तो चर्चा करतो की आणि मग समाजामध्ये सुद्धा जी गुलामी येते त्या गुलामीचा एका अर्थी संबंध ह्याच्याशी कसा जोडलेला आहे हेही तो म्हणतो. म्हणजे सुरुवातीच्या मांडणीमध्ये त्यांनी हा फॅक्टर लक्षात घेतलेला आहे थोडासा, ज्या भागामध्ये त्यांना हिस्टॉरिकल मटेरियलिझम ज्याला एरवी म्हटलं जातं, पण मार्क्स आणि एंगेल्स ज्याला मटेरियलिस्ट कन्सेप्शन ऑफ हिस्ट्री असा जरा ब्रॉड शब्द वापरतात, म्हणजे असा घट्ट नाही आहे, तर मटेरियलिस्ट कन्सेप्शन ऑफ हिस्ट्री इतिहासविषयक भौतिकवादी एक समज आकलन अशा अर्थी संकल्पन असं. तर त्याच्यामध्ये त्यांनी ही चर्चा केलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे स्पष्ट आहे की स्त्रीचं स्थान दुय्यम आहे समाजामध्ये, ते निर्माण होतं आणि सोशल डिव्हिजन ऑफ लेबरमध्ये त्यांचं एक्सप्लॉयटेशन होतं. ह्याच्याबद्दल त्यांना तिथे तशी क्लॅरिटी आहे, तो काय प्रश्न नाही आहे. पण पुढे मार्क्स आणि एंगेल्स जसं पुढे जातात तसं ते या आपण असं म्हणू एका अर्थी अँथ्रोपोसोशल अंगाने म्हणजे हे कसं विकसित झालं ह्याच्यावर खूप कॉन्सन्ट्रेट करत नाहीत. त्यांनी केलं असतं का मला माहीत नाही, त्यांनी केलं असतं तर आजची जी डिबेट आहेत त्याची आणखीन काही उत्तर मिळाली असते का आपल्याला माहीत नाही. ते एवढं नोंदवतात आणि मग पुढे जाऊन जर्मन आयडिओलॉजी वगैरे नंतर मग तो कॅपिटलमध्ये कामाला म्हणजे संपूर्ण कॅपिटलिस्ट मोड ऑफ प्रोडक्शन ज्याला म्हणू किंवा पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणू त्याच्या क्रिटिकमध्ये जात असल्यामुळे तो ही लाईन खूप पुढे डेव्हलप करत नाही सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबरमध्ये काय होतं ते. EPMमध्ये इकॉनॉमिक अँड फिलॉसॉफिक मॅन्युस्क्रिप्ट त्याच्या आधी तो असं म्हणतो की दोन महत्त्वाचे मुद्दे मला इथे नोंदवावेसे वाटतात. एक तर तो असं म्हणतो की कुठल्याही समाजाचा विकास कुठल्या टप्प्यावर गेलेला आहे हे बघायचं असेल तर तिथे स्त्रीचं स्थान काय आहे त्या समाजात याच्या अर्थी त्याच्या विकासाची पातळी आपण जज करू शकतो. आणि स्त्री पुरुष नातं हे निसर्गातलं सर्वात जवळचं आणि सर्वात नैसर्गिक नातं आहे आणि त्या नात्यामध्ये स्त्रीचं स्थान काय आहे याच्यावरून त्या समाजाकडले माणसं स्वतःकडे आणि माणसाकडे कसं बघतायत ह्याची पातळी आपल्याला कळत असते. त्याचा अर्थ असा की संपूर्ण समाजाच्या विकासाचा एक निकष म्हणून तो आपल्याला देतो की स्त्रीला काय स्थान आहे त्याच्यावर. आणखी नाही त्याच्यात आहे चर्चेमध्ये की ती कम्युनल प्रॉपर्टी म्हणून कशी वापरली गेलेली आहे, तिच्याकडे एक कॉमन प्रॉपर्टी म्हणून पूर्वी कसं वापरलं गेलेलं आहे. नंतर पुढे तो क्रूड कम्युनिझमची चर्चा करतो, त्यावेळेला तो म्हणतो की क्रूड कम्युनिझम जो आहे तोही तसंच काहीतरी मानतो, जणू काही स्त्रिया या कॉमन आहेत. म्हणजे डोक्यात अजून प्रॉपर्टीची कल्पना आहे आणि प्रॉपर्टीची कल्पना बाईला लावली जाते आणि तीच क्रूड कम्युनिझम मांडतो. म्हणून तो क्रूड कम्युनिझम माझा कम्युनिझम वेगळा कसा आहे वगैरे असं स्पष्ट करतो ते सगळं. क्रूड कम्युनिझम याचा अर्थ असा आहे की मध्य युगामध्ये युरोपामध्ये काही ख्रिश्चन धर्मातले अनेक पंथ होते की जे कम्युनिटी लाईफ एकत्र करायला कम्युनिस्ट असं काहीतरी विचार करत होते. असंही होतं. नंतरच्या टप्प्यावर मी जसं म्हटलं फ्रेंच रेव्होल्युशनमध्ये बेबो वगैरेंचे ग्रुप्स होते, तेही प्रयत्न करत होते आणि काही युटोपियन सोशलिस्ट होते, तेही काही प्रयत्न करत होते की माणसं सामूहिकपणे जगावीत. पण हे जगत असताना त्यांना ही क्लॅरिटी नाही आहे, ते आता क्रूडली प्रयत्न करतात काहीतरी आणि असंच असतं. म्हणजे माणसं त्या अनुभवातून धडपडीतून पुढं जात असतात. त्यामुळं स्त्रीला कॉमन प्रॉपर्टी म्हणून बघणं हे या सगळ्यांचं कॉमन आहे आणि त्याच्याबद्दल मार्क्स अतिशय क्रिटिकल आहे. स्त्रीला स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणूनच बघितलं पाहिजे आणि ती किती स्वतंत्र आहे नाही ह्याच्यावरून अख्खा समाजाचं आपण तपासणी केली पाहिजे असं त्याचं प्रायमरीली म्हणणं आहे. दुसरं तो त्याच्यामध्ये एका फुटनोटमध्ये असं म्हणतो की द प्रॉस्टिट्यूशन गोईंग ऑन इन द सोसायटी इज अ स्पेसिफिक फॉर्म ऑफ जनरल प्रॉस्टिट्यूशन गोईंग ऑन इन द सोसायटी. म्हणजे स्त्रियांवरती जे देहविक्रीचा हे येतो, ती पाळी येते,
ती अशा समाजाचं अभिव्यक्ती आहे की ज्या समाजामध्ये सार्वत्रिक पातळीवरती प्रॉस्टिट्यूशन सुरू आहे. आता तो प्रॉस्टिट्यूशन कुठल्या अर्थी वापरतो, तर माणसांना स्वतःला विकावं लागणं या अर्थी प्रॉस्टिट्यूशन आहे. युअर बॉडी, युअर माइंड, युअर ॲबिलिटीज, युअर क्रिएटिव्हिटी ही विकावी लागणं, काम करावं लागणं, ह्याच्याबद्दल त्याचं काही ऑब्जेक्शन नाही आहे. ते विकावं लागण्याबद्दल ऑब्जेक्शन आहे. म्हणजे असा समाज आहे की हा तुम्हाला तुमच्या असहायतेचा आधार घेऊन तुम्हाला विकत घेऊ शकतो. मग ज्यांना फॅक्टरीत जाऊन काम करावं लागतं त्याचंच हे एक स्पेसिफिक फॉर्म आहे की तुम्ही बॉडी विकावं लागते. आणि आता तर ते जेंडर न्यूट्रलही व्हायला लागलेलं आहे. म्हणजे फक्त स्त्रियांवरच ती पाळी होती असं नाही, आता पुरुषही आहेत. हे त्या काळात त्याच्या चर्चेत नाही आहे. पण त्यामुळे स्त्रियांकडं तो इतक्या फंडामेंटली वेगळ्या पद्धतीने बघतो. आणि पुढे ज्या वेळेला तो कॅपिटलमध्ये वगैरे येतो त्यावेळेला तो हे दाखवतो की इंग्लंडमधले फॅक्टरी सिस्टीम विकसित होण्यामध्ये स्त्रियांचे श्रम आणि मुलांचे श्रम हे कसे मूलभूत आहेत, त्यांचं प्रचंड शोषण कसं केलं गेलेलं आहे, त्यांच्या शोषणावर ही सगळी सिस्टीम कशी उभी आहे, आणि पुरुषांना घेण्याच्या ऐवजी स्त्रियांना का घेतलं जातं, मुलांना का घेतलं जातं, ह्याचं व्यवस्थित विश्लेषण आहे. आणि ते विश्लेषण तो इंग्लंडचे वेगवेगळे सर्वे, मला वाटतं त्या काळात त्याला ब्लू बुक म्हणायचे, वेगवेगळे जे इंडस्ट्रियल सर्वेज आहेत, स्टडीज आहेत, त्या सगळ्याचा आधार घेऊन मांडतो तो. तर स्वतःचं काही तसं नाही. तो म्हणतो की हे ब्रिटिश सरकारनं जे काही मांडणी केलेली आहे या पाहणीतून, ती पाहणी घेऊन मी तुम्हाला दाखवतोय. त्यामुळे तो या बाबतीतही अवेअर आहे की कॅपिटलिझम हा स्त्रियांचे आणि मुलांचे श्रम स्वस्त असतात म्हणून वापरत असतो. आणि त्याला जिथे जिथे स्वस्त श्रम मिळतील तिथे तिथे अत्यंत निरर्गल पद्धतीनं ही सिस्टीम वापरून टाकते. तिला काही देणं घेणं नाही आहे सिस्टीमला. इट्स ऑल काय म्हणूया, सर्व अर्थी ती त्या पातळीवर धर्मनिरपेक्ष, जातीनिरपेक्ष, लिंगनिरपेक्ष, अत्यंत निरपेक्ष आहे. ते भांडवल हे कुठलंही शोषण करण्याच्या बाबतीत निरपेक्ष बुद्धीने ते करतं. त्याच्यामध्ये उतरंडीमध्ये स्त्री ही खाली असल्यामुळे नॅचरली शी इज मोर एक्सप्लॉयटेड. आणि ते त्यांनी दाखवलं की मंदीच्या काळामध्ये मग बायकांना कसं जास्त रिक्रूट केलं जातं वगैरे. हे आज आपण जी चर्चा करतो त्यातल्या बऱ्याचशा इन्साइट्स त्याच्यामध्ये आहेत. पण त्याची सिस्टमॅटिक मांडणी केली आहे का त्यानं तशी सिस्टमॅटिक मांडणी केलेली नाही. आता त्यानं ही चर्चा केलेली नाही. पण तू जो प्रश्न विचारलास त्याच्याबद्दल, जसं पेटी प्रोड्युसरबद्दल बोललो तसं एक 2 मिनटं स्त्रियांच्या डोमेस्टिक लेबरबद्दल बोलायला पाहिजे, जे नंतर विकसित केलं गेलेलं आहे. मार्क्सिस्टांनीच ते विकसित केलेलं आहे. मराठीमध्ये उदाहरणार्थ दास कॅपिटल सुबोध परिचय असं सुहास परांजपेंचं जे पुस्तक आहे त्याच्यात एक अपेंडिक्स आहे. आणि ती मांडणी जी आहे ती चांगली मांडणी आहे. जागतिक पातळीवरती सुद्धा अशा मांडण्या गेल्या 25-30 वर्षात झाल्या. मुद्दा असा आहे की मार्क्स असं ऑब्जेक्शनही घेतलं गेलेलं आहे की अरे तू डोमेस्टिक लेबर आहे ओळखतच नाहीस. पण हे डोमेस्टिक लेबर आहे हे कॅपिटलिझम ओळखत नाही. मार्क्स कोणाची समीक्षा करतो? मार्क्स असं म्हणतो की पॉलिटिकल इकॉनॉमी आत्ता जे करते त्याची मी समीक्षा करतोय. हे काय माझं अर्थशास्त्र नाही आहे. तो काही नवीन अर्थकारण मांडत नाही आहे. तो म्हणतो अर्थकारण म्हणून जे मांडलं जाते त्याची समीक्षा करतो. म्हणजे ज्या वेळेला निसर्गाचा किंवा स्त्रीचा विचार या व्यवस्थेत नाही आहे, किंवा स्त्रीच्या श्रमाचा वेगळा विचार नाही आहे, किंवा घरगुती श्रमाचा विचार नाही आहे, दॅट इज द प्रॉब्लेम ऑफ द कॅपिटलिस्ट पॉलिटिकल इकॉनॉमी. आणि तो त्याचं क्रिटिक करायला आहे. त्यामुळे त्यानं स्वतंत्र विचार केला नाही डोमेस्टिक लेबरचा, इथपर्यंत आपण नक्की म्हणू शकतो. माझ्यासारखा सिम्पथेटिक माणूस म्हणेल की असं एका टप्प्यावर एका माणसानं आणि काय काय करायला पाहिजे होतं त्याची यादीही आपल्याला द्यायला हरकत नाही. असं म्हणजे ही ट्राईंग हार्ड. 25 वर्ष काम करतो, त्याला आजारी पडतो, तो 65व्या वर्षी मरतो आणि तो धडपडून एक काहीतरी गाभा, एक मेथड तुमच्या हातात देतो कसं विश्लेषण करावं. ह्याच्यात जमेल तेवढं तो गेलेला आहे. परंतु त्याच्याच आधारे आपण नक्की असं म्हणू शकतो की उदाहरणार्थ त्यानं जे वस्तूबद्दल मांडत असताना क्रय वस्तूचे 2 भाग मांडलेत, एक्सचेंज व्हॅल्यू आणि यूज व्हॅल्यू. तसं लेबर बद्दल मांडत असताना तो लेबरचे 2 भाग म्हणतो की एक कॉन्क्रीट लेबर आणि दुसरं ॲबस्ट्रॅक्ट लेबर. ह्या त्याच्या सगळ्या कॅटेगरीज आपण वापरू शकतो श्रमांचं, स्त्रियांच्या कामाचं सुद्धा विश्लेषण करताना. म्हणजे स्त्रीचे श्रम काय आहेत घरातले, दॅट इज कॉन्क्रीट लेबर. त्याला ॲबस्ट्रॅक्ट लेबर म्हणून स्वरूप आलेलं नाही. आता कॉन्क्रीट लेबर, ॲबस्ट्रॅक्ट लेबर म्हणजे मार्क्सचं म्हणणं काय, तो म्हणतो की मानवी श्रमाला एक मूर्त भाग असतो. ते म्हणजे उदाहरणार्थ हे कुंभाराचे श्रम आहेत, हे मडकं तयार झालं, हा मडकेपणा हा त्याचा मूर्त श्रमाचा भाग आहे. पण त्या श्रमाचा दुसरा पैलू असा आहे की कुंभार ते मडकं जेव्हा बाजारात नेऊन विकतो त्यावेळेला त्याला एक्सचेंज व्हॅल्यू येते, यूज व्हॅल्यू म्हणजे किंमत येते. आणि हे होताना आपण कॅपिटलिझमची चर्चा करताना असं म्हटलं की
श्रमाचं सार्वत्रिकीकरण व्हायला लागल्यानंतर श्रमाचा जो सगळा स्पेसिफिसिटी आहे, वैशिष्ट्यपूर्णता आहे, ती आता कॅपिटलिझममध्ये गळून पडायला लागते. ती अस्तित्वात असते, पण नुसतं कन्सेप्च्युअली नव्हे, रियालिटीमध्ये सुद्धा सगळी गणित आणि सगळे व्यवहार हे श्रम हे गुणनिरपेक्ष आहेत असं धरून त्याचं गणित व्हायला लागतं. आणि त्या गणिताला मग त्या श्रमाला ॲबस्ट्रॅक्ट लेबर किंवा अमूर्त श्रम असं वापरतो. आता त्याचा विचार केला तर घरगुती श्रमाला अमूर्त श्रमाचं स्वरूपच येत नाही. त्याचं कारण घरामध्ये केलेलं काम हे बाजारात विकलंच जात नाही. सो इट हॅज यूज व्हॅल्यू बट इट हॅज नो एक्सचेंज व्हॅल्यू. बिकॉज इट हॅज नो एक्सचेंज व्हॅल्यू दॅट लेबर डझंट बिकम ॲबस्ट्रॅक्ट लेबर. त्यामुळे ते कॉन्क्रीट लेबर आणि यूज व्हॅल्यू याच लेवलवर राहतं. हा प्रश्न कारागिरांचा पण असतो. कारागीर बाजारात आला तरच, समजा एखादा कारागीर आदिवासी कारागीर आहे पण तो बाजारात नाही आणत आहे, तर त्याला हा प्रॉब्लेम येतोच त्याच्याही बाबतीमध्ये. त्याचं इकॉनॉमिक्स मांडत असताना आपल्याला हे दाखवता येतं की त्याचं नेमकं काय होतं. आता ह्याचा अर्थ काय आहे? मग बायकांच्या श्रमाचा काही कॅपिटलिझमशी संबंध नाही आहे का? तर संबंध निश्चित आहे. तो कॅपिटलिझमचे जे एस्टॅब्लिश नॉर्म्स आणि लॉज आहेत त्या पद्धतीनं नाही आहे. त्याच्या काही अलीकडच्या गोष्टीच्या पद्धतीने ते लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ सुहास परांजपेंनी जे मांडलेलं आहे ते असं आहे की आता बायकांचे श्रम, तू मगाशी म्हणालीस तसं, हे स्वस्त गोष्टी उपलब्ध करून देतात. कुठल्या अर्थी स्वस्त? म्हणजे मार्क्स असं म्हणतो की आज जो श्रमिक दिवसभर त्याची एनर्जी त्याला वापरलीच पाहिजे, नाही तर ती वाया जाते. आज त्यानं ही एक्सपेंड्स इज एनर्जी ॲज लेबर. मग त्याला रिकूप व्हायला घरी जावं लागतं उद्याची एनर्जी यायला. आज तो घरी जातो, त्याची बायको त्याला सगळं देते, मग तो पुन्हा तरतरीत होतो आणि दुसऱ्या दिवशी एनर्जी घेऊन पुन्हा कामाला येतो. हां, आता हे जे आहे हे जर बाजारात तो गेला असता तर खूप महाग पडलं असतं. म्हणजे लॉजमध्ये राहिला असता, लॉन्ड्रीत कपडे टाकले असते, हॉटेलात जेवला असता, वगैरे वगैरे वगैरे. तर सगळ्याचं जर आपण एक्सचेंज व्हॅल्यूच्या रूपामध्ये गणित केलं तर ते खूपच वर जाईल. मग ते कॅपिटलिझमला परवडणार नाही. मग ती जी काही वेज पातळी आहे ती वर ठेवावी लागेल. तर ही सिस्टीम आहे ना, आणि चांगली आहे, प्रेमळ सिस्टीम आहे ती. प्रेम आणि भांडण करत करत चाललेलं आहे. आणि त्याला एक मानवतेचा पैलू पण आहे, मानवतेचा नाही, मानवीपणाचा पैलू पण आहे, विच इज ट्रू. खोटं नाही आहे ते, पण त्याच्यामध्ये हे पण आहे की त्याचा वापर ह्याच्यासाठी व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून कॅपिटलिझमला असं असतं की हे टिकलं पाहिजे. मग इथे काय होतं, ह्या श्रमात काय होतं, तर ह्या श्रमामध्ये एक वर्कड तयार होत असतं. म्हणजे ज्या वेळेला जास्त चांगलं उदाहरण म्हणजे स्वतः राबणारा शेतकरी जे धान्य तयार करतो ते धान्य बाजारात जातं, त्यानं लेबरर वापरलेलं नाही आहे, पण त्याच्यामध्ये वर्कड तयार झालं आहे की नाही? निश्चित झालेलं आहे. त्यानं काहीतरी काम केलं, त्यानं स्वतःचं कुटुंब सांभाळलं आणि त्यानं थोडंसं सरप्लस ज्वारी बाजारात आणली. सो दॅट इज वर्कड. आता हे जे वर्कड आहे हे त्याचा जो व्यवहार होतो त्या व्यवहारामध्ये व्यापाऱ्यापासून ते कामगाराचं पोट भरण्यापर्यंत सगळे उपद्व्याप पुढचे होतात. आणि हे स्वस्त असल्यामुळे पुढचं लेबर चीप ठेवायला ह्याची मदत होते. सो मार्क्सच्या पद्धतीने बघितलं तर धिस सरप्लस इज ट्रान्सफर्ड इन टू सरप्लस व्हॅल्यू इन द कॅपिटलिस्ट व्यवहार. नाऊ इट गेट्स कन्व्हर्टेड इन टू व्हॅल्यू. व्हॅल्यू ही फक्त कमॉडिटीशी संबंधित टर्म आहे म्हणून. आणि मार्क्स असं म्हणतो व्हॅल्यू इज ऑल्सो अ रिलेशन. हे महत्त्वाचं आहे. व्हॅल्यू इज नॉट अ फिजिकल थिंग. एका विशिष्ट टप्प्यावरती वस्तूंना व्हॅल्यू हे नाव येतं कारण विशिष्ट प्रकारचे मानवी संबंध बाजारात येतात. मनी, काल आपण चर्चा केली मनीची, मनीला तो व्हॅल्यू रिलेशन म्हणतो. तो म्हणतो की मानवी संबंधांची अभिव्यक्ती आहे ती, माणसं एकमेकाशी कशी रिलेट करतायत याचं ते एक रूप आहे. त्यामुळं हे जे वर्कड आहे बाईच्या श्रमाचं, हे त्या कामगाराच्या पोटातून किंवा शरीरातून फॅक्टरीमध्ये जाऊन इट गेट्स कन्व्हर्टेड इन टू दॅट सरप्लस व्हॅल्यू विच इज रिअलाइज्ड इन द मार्केट ॲज प्रॉफिट. असे ती सगळी चेन काम करत असते. त्यामुळे मग बायकांचं शोषण होतं की नाही? होतं. पण मग बायकाने नवऱ्यांकडे पगार मागावेत का? म्हणजे मध्ये हे होता, एक मागणी होती स्त्रीवादी चळवळीत की नवऱ्यांनी बायकांना पगार दिले पाहिजेत. तर त्याला काय अर्थ राहत नाही. अर्थ राहत नाही कारण तोच सबसिस्टन्स लेवलवरती जर जगत असेल नवरा, तर नवऱ्यानं बायकोशी चांगलं इक्वल कसं वागावं हा एक स्वतंत्र इश्यू आहे, त्याच्याबद्दल मी आत्ता बोलत नाही. पण त्यानं पगार दिल्याने काहीच फरक पडत नाही. भांडवलदार म्हणेल दे ना बाबा, माझं काय बिघडलं, तुमचं समाधान झालं दोघांचं, मी तुम्हाला एवढं वेज दिलेलं ना, फॅमिली वेज आहे ते, फॅमिली वेज ही कॅटेगरी आलेली आहे, तुम्ही काही करा ना, मला नाही धक्का लागत. पण उलट जर आपण असं म्हटलं
की विमेन आर एक्सप्लॉयटेड बाय द सिस्टीम. एक आउटसाईड पॉलिटिकल इकॉनॉमी आहेत, परंतु त्याचा वापर असा होतोय. तर बायका ह्या कॅपिटलिस्ट सिस्टीमला समजून घेऊन कॅपिटलशी झुंजायला जास्त शार्पली तयार होऊ शकतात असं मला वाटतं. त्यांचा जर तो अवेअरनेस वाढला की माझा नवरा माझा एक्सप्लॉयटर नाही आहे, नवरा मारहाण करतो त्याच्या कानफाडीत लावीन मी आणि नीट वाग म्हणून सांगेन, हा वेगळा इश्यू आहे. परंतु एक्सप्लॉयटेशन ही जर टर्म नीट वापरायची झाली तर एक्सप्लॉयटेशन हे लेबरमधून होणाऱ्या व्हॅल्यूचं जे ट्रान्सफर आहे दुसरीकडे ते कॅपिटलच करतंय, माझं शोषण कॅपिटल करतंय. ही जर क्लॅरिटी आली तर तो प्रश्न, तेच पेटी प्रोड्युसरबद्दल आहे, तेच सबसिस्टन्स फार्मरबद्दल आहे, तेच आर्टिझन जे आहेत आजही आपल्याला लोहार चांभार कुंभार दिसतात त्यांच्याबद्दल आहे, आणि तेच डोमेस्टिक लेबरबद्दल आहे. त्यामुळे आपण त्याच्याकडं मार्क्सच्या पद्धतीने असं बघू शकतो ज्याच्यात मार्क्सच्या कॅटेगरीज आपल्याला उपयोगी पडतात. आता याचा अर्थ सगळी उत्तरं त्यात आहेत असं मी म्हणणार नाही. नंतर मार्क्सिस्ट फेमिनिस्ट असतील किंवा अन्य फेमिनिस्ट असतील, यांनी डोमेस्टिक लेबर आणि त्याचे जे सगळे बारकावे आहेत त्याच्यावर खूप काम केलं गेल्या 50-70 वर्षात. आणि चांगल्या मार्क्सवाद्यांनी ते इंटिग्रेट केलं पाहिजे स्वतःमध्ये, ते अंडरस्टँडिंग सगळं. त्याच्याशिवाय मार्क्सवादाचं जे समज आहे ती पुढे जाऊ शकत नाही. पण तो एक मोठा इश्यू आहे. थोडक्यात मी मांडलं की कसं इंटिग्रेट होऊ शकतं.